राहायला कोणाला आवडते? सगळ्यांना आवडते. सोबत न्यूट्रिशन खूप महत्त्वाचं आहे. जसं आपल्याला ट्रेनर सांगतात की तुम्हाला 4 पिलर फॉलो केले पाहिजे. कुठले? न्यूट्रिशन, न्यूट्रिशन पाहिजे तुम्हाला, एक्सरसाइज पाहिजे, पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड आणि रेस्ट चांगली झाली पाहिजे. ठीक आहे. मॅक्झिमम लोक बघितलं आपण स्क्रीन टाईम वगैरे करत आहे. आता मी या फील्डमध्ये जवळपास 16 वर्ष झाले वर्क करतो आहे. बरेच लोकांना, बरेचसे ट्रेनिंग आमचे झाले आहेत. बरेचसे लोकांना, मी शेकडो लोकांना चांगलं केलं आतापर्यंत. अलग अलग त्याच्यामध्ये जॉईंट प्रॉब्लेम असेल, काहीचा खूप छान एक्सपिरियन्स ऐकला आणि खूप छान वाटलं आणि लोकांना इन्स्पायर होईल त्यामुळे. ठीक आहे. तर मित्रांनो, असा कुठला आजार नाही जो डेफिशियन्सी निघून जातो. डेफिशियन्सीमुळेच तुम्हाला आजार उद्भवून आले. जर तुम्हाला मेडिकल नसेल घ्यायचं, म्हणजे ॲलोपॅथी काढायची असेल, तर डेफिशियन्सी न होण्यासाठी पहिल्यांदा आपण न्यूट्रिशन वापरली पाहिजे. मी थोडं काही एक्सपिरियन्स सांगेल. जसं की कस्टमर तर खूप केले आपण. तुमच्या नजरेमध्ये कुठली एक 15 वर्षाचं एक बाळ आहे का, एक मुलगा आहे का, मुलगी आहे का, ज्याला आजपर्यंत कधी भरती केलं नाही? आहे तुमच्या नजरेमध्ये? नाही. मी इन्व्हाइट करेन, रसिका वेट करेन, जी न्यूट्रिशन दिला. कसं ना, प्रेग्नन्सीमध्ये जसं मम्मीला प्रेग्नन्सी आहे समजलं, त्यावेळेला आम्ही न्यूट्रलाइज सुरू करून दिलं. तर रसिका आज 15 ते 16 वर्षाची आहे. आजपर्यंत तिला कधी एमडीकडे नाही. दुसरी गोष्ट, मला जर तुम्ही 2 वर्ष आधी बघितलं असेल, तर मला जर तुम्ही 2 वर्ष आहे, तुम्ही जुने आपले मित्र 2 वर्ष आधी मला बघितला आहे, तर तो परतवाडा गेलो, परतवाड्यावरून पुन्हा अकोला आलो. असं टोटल माझं चांदूर बाजार करून तुम्हाला 350 किलोमीटर मी 2 दिवसामध्ये रन केला. आणि माझं रुटीन जे आहे, सकाळी 2-2:30 वाजता उठणे, एक्सरसाइज करणे, मॉर्निंग वॉक करणे. हे कामाला सांगतोय मी. माझ्यामध्ये जो चेंज झाला, मी जर आज कुठे गेलो नवीन ठिकाणी, त्यांना जर विचारलं की माझं रनिंग एज किती वाटते, तुम्ही फर्स्ट टाइम आलेलं आहे का? फर्स्ट टाइम. माझं रनिंग एज काय असेल? एज काय असेल माझं? मॅक्झिमम ठिकाणी मला 35-38 सांगतात. रिझन काय? चेंजेस आपल्या हेल्थवर तुम्ही जर आज लक्ष द्याल तर निश्चित. मी म्हणतो आज 13 वर्ष मी लहान झालेलो आहोत. जसं सरांनी म्हटलं होतं की तुम्हाला वय कमी झालेलं आवडेल का, है ना? ते 13 ते 15 वर्ष वजन कमी केलाय. सॉरी, 15 ते 18 किलो वजन कमी केलाय आणि 13 ते 15 वर्ष माझं वय कमी झालं हे मी फील करतोय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो, जसं सरांनी सांगितलं की रनिंग एज, हे एज तुमचं जे असते ते जर तुम्ही चेक केलं तर त्याच्यात मी 54 दिसलो असतो. आज माझं 48 रनिंग आहे. तर हा फरक आहे मित्रांनो. आणि हा तुम्ही कुठे पैशाने मोजू नाही शकत, कुठे आणू नाही शकत. हा तुम्हाला एक्सरसाइज करावं लागेल, न्यूट्रिशन घ्यावं लागेल. तुम्हाला सांगता मला हे सांगायचं तर न्यूट्रिशनमुळे काय फरक पडला. 350 किलोमीटर जरी मी रनिंग केली 2 व्हीलरनी, पण मी जर 2:30ला उठतो, दुसऱ्या दिवशी मी जसं तिकडे परतवाडा थांबलो तर 3 वाजेपर्यंत माझं काही डिस्कशन चाललं. 3 वाजता झोपलो, सकाळी 6ला उठलो आणि संध्याकाळी इथे आलो 4 वाजता अकोल्यामध्ये, जेवण केलं आणि कस्टमरला प्रोडक्ट सर्व्हिस द्यायला. अक्षरशः ज्यांच्यासोबत माझे व्हिजिट होते त्यांच्याशी मला बोलणं झालं, त्यांना म्हटलं वाटते का तुम्हाला असं? विश्वास नाही बसत अक्षरशः. तर मित्रांनो, न्यूट्रिशनला लाईटली घेऊ नका. मी घेत होतो आधी, तुम्ही घेऊ नका. मी अनुभव घेतला, तुम्ही घेऊ नका. आजपासून तुम्ही न्यूट्रिशन जेवढं घेऊ शकता आणि आपल्याला जेवढं सांगतील, सर जेवढं सांगतात तेवढं जबरदस्त एक्सपिरियन्स तुम्हाला देतात, तुम्ही तो घ्या आणि चेंज करा स्वतःला. थँक्यू.